षटकामध्ये पाहतोय आपण भोज संघाचा सेनापती श्रीपद कडाळेला पाहतोय. संजय आणि रोहिदासला सॉरी दशरथला पाहतोय आपण. आता कुठेतरी थोडीशी रणनीतीमध्ये थोडासा या ठिकाणी फेरबदल केलाय चिंचोलीच्या फलंदाजाने. आता मात्र संजयला पाहतोय आपण सलामीसाठी. तर आयोजकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. वॉलेंडरच्या काम आपण चोखरीत्या या ठिकाणी पाहायचा आहे. शेवटचा सामना आहे. बाउंड्री लाईन निश्चितच आमच्यापर्यंत या ठिकाणी सिग्नल पोहोचवायचा आहे. चौकार आहे की षटकार निश्चितच शेवटचा सामना आहे. क्वालिफायचा सामना आहे. महत्वपूर्ण सामना आहे. जो मात्र संघ जिंकेल तो मात्र एका चमचमत्या ट्रॉफीचा निश्चितच या ठिकाणी मानकरी होईल. कालच्या दिवसाचा विचार केला तर धनगरवाडी संघाने कालचा दिवस गाजवला होता. स्पर्धेचा ओमसाई ग्रुप सावरोली आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना पाहतोय आपण. भोज विपक्ष चंदेरी चिंचोली यांच्यामध्ये टॉस विन जिंकला होता भोज संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं, आमंत्रित केलं होतं चंदेरी चिंचोली संघाला. आणि सलामीची जोडी पाहतोय आपण मैदानात स्वतः करणारा दशरथ बांगारी, नॉन स्ट्राईकला संजय शीत, लेस प्ले, पंच सिग्नल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. पहिला लो पॉट चेंडू या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केलं. या ठिकाणी फसव्या पद्धतीचा चेंडू टाकला होता, निर्धाव चेंडू. महत्वाचा सामना आहे. कुठेतरी या ठिकाणी दबाव तर दोन्ही संघांवर असेल. अतिशय महत्वपूर्ण लढत पाहतोय आपण. आता मात्र बॅटची कडा या ठिकाणी चुका नसतील. या ठिकाणी पहिला आदरा चिंचोली संघाला. दशरथ बांगारे बॅक टू पॅव्हलियन. या ठिकाणी संघाचं अकाउंट न खोलता या ठिकाणी मात्र भोज संघाने विकेटच्या स्वरूपात गडी मात्र बाद झाला. या ठिकाणी स्वस्त्यामध्ये बाद झाला. नवीन फलंदाज पाहतोय आपण रोहिदासला. जर दसऱ्याचा विचार केला तर स्वस्त्यामध्ये बाद झाला. फायनलच्या सामन्यामध्ये काय चमकदार कामगिरी करता आली नाही. बॅटची कडा आता मात्र जेलमध्ये लेग स्लिप मध्ये जेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न फसला. परंतु या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या ठिकाणी मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी डायरेक्ट हिट केला गेलाय आणि या ठिकाणी निश्चितच रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केली गेली. तर या ठिकाणी लाराला विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय. जेलची संधी होती भरतला, परंतु या ठिकाणी जेल काही टिपता नाही आले. परंतु रनआउट घेण्याच्या नादात या ठिकाणी कारुणाने मात्र डायरेक्ट हिट केला आणि या ठिकाणी पंचाने रिव्ह्यू घेतलाय. तेच पाहतोय आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी क्लिअर विकेट आहे. या ठिकाणी चांगला असं मी म्हणेन या ठिकाणी हिट केलं गेलं काळूरामच्या माध्यमातून. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र गडी गमावलाय. संजय बॅक टू पॅव्हलियन. मी म्हणेन या ठिकाणी सलामीची जोडी तर या ठिकाणी डगआउट मध्ये परतले न खाता पिता. या ठिकाणी 2 विकेट तर गमावून बसलाय. अजूनपर्यंत विचार केला तर धावसंख्येला श्री गणेश सुद्धा न करता या ठिकाणी 2 विकेट मात्र गमावून बसलाय. रामदासला पाहतोय आपण हिनॅट नंबर 4 वर. P1च्या षटकामध्ये गोलंदाजी कशी करायची तर श्रीपद कडाळ सारखी करायची हे मात्र दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडू मात्र श्रीपदच्या नावावर राहिलेत. पहिला निर्धाव चेंडू, त्यानंतर झेलच्या स्वरूपात गडी बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र रनआउटच्या स्वरूपात ती सुद्धा झेल होती. परंतु लेग स्लिप मध्ये मात्र भरतला झेल टिपता नाही आला. परंतु काय चपळाई दाखवली काळूरावने आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरला आणि संजय सारखा फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. आता मात्र बन्ना टेक होता. या ठिकाणी चेंडूला ढकलून द्यायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. मी म्हणेन कुठेतरी या ठिकाणी
सुस्त गतीने फलंदाजी पाहते, पूर्णपणे खिंडार या ठिकाणी पडले फलंदाजीमध्ये चिंचोली संघाच्या. निश्चितच या ठिकाणी कुठेतरी चांगली बोलाय. आता फटका चांगला, एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून आला होता, विशाल होता त्या ठिकाणी, विशाल कडून चुका नसतील. आता मात्र कुठेतरी 5व्या चेंडूवर या ठिकाणी श्री गणेश गेलाय चिंचोली संघाना 1 या धावेने. फक्त आणि फक्त 1 धाव. शेवटचा चेंडू 1 to go. शेवटचा चेंडू असेल पिवळचा षटकाचा. शेवटच्या चेंडूवर किती धावा या ठिकाणी एकवटल्या जातील हे मात्र पाहणं निश्चितच. या ठिकाणी शेवटचा चेंडू आदळ या ठिकाणी निश्चितच पंचाने अपील फेटाळला. ऑफस्टिकचा स्टंप सोडून खूपच बाहेर चेंडू होता. या ठिकाणी बघता बघता पहिला षटक संपलाय. फक्त आणि फक्त 1 धाव 2 गड्याच्या बदल्यात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला धावफलकावर चंदेरी चिंचोली संघाची. जर मागच्या सामन्याचा विचार केला तर 26 धावा आधी माफक असं आव्हान होतं, परंतु त्या डिफेन्स केल्या होत्या. धावा मात्र बनवण्यासाठी प्रयत्न केले गेले होते चिंचोली पोर संघाकडून, मात्र शेवटच्या क्षणाला गोलंदाजाच्या बळावर सामना जिंकला होता. आता कुठेतरी बॅकफुटवर नेऊन ठेवला या चंदेरी चिंचोली संघाच्या फलंदाजाला. जर विचार केला तर दशरथ सारखा फलंदाज, संजय सारखा फलंदाज या ठिकाणी 0वर बाद झाला. त्यानंतर विचार केला तर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, त्यानंतर रोहिदास असेल सांगे कोट्यातील दुसरे षटक टाकण्यासाठी सुनीलला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. आता कुठेतरी या दोन्ही फलंदाजाला रामदास असेल रोहिदास असेल कुठेतरी पार्टनरशिप बनवावी लागेल. रामदास आणि रोहिदास सुनीलला पाहतोय आपण दुसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल रामदास. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी पॉइंट मध्ये चेंडूला खेळून काढायचं होतं पण वारंवार चुका करतोय या ठिकाणी रामदास. निर्धाव चेंडू कुठेतरी मी म्हणेन या ठिकाणी दडपणामध्ये फलंदाजी पाहतोय आपण रामदासची. जर विचार केला तर जवळजवळ 7 चेंडूचा खेळ संपलाय, परंतु एक सुद्धा मोठा फटका या ठिकाणी कन्वर्ट करता आला नाही या चिंचोली संघाला. फक्त आणि फक्त सिंगल धाव. एका धावेवर मात्र 2 गडी स्वस्तामध्ये बाद झाले. आकुटाचा चेंडू या ठिकाणी डोक्यावर चेंडू आदळला. 1 धाव पूर्ण असेल का? निश्चितच या ठिकाणी 1 धाव असेल. निश्चितच या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून गेला होता. निश्चितच फलंदाजाला मात्र डोक्यावर चेंडू आदळला, परंतु 1 धाव घेण्यामध्ये मात्र रस दाखवला. एका धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करताना पाहतोय, झगडताना पाहतोय या चिंचवलीच्या फलंदाजासाठी. धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 2 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी दुसरी धाव थ्रोपैकी मात्र ॲक्युरेट मात्र कलेक्ट करता नाही आला. फक्त 2 धावा. आधी त्याच्या आधी 4 धावा या ठिकाणी धावफलकावर लावल्या गेल्यात. सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतोय आपण. मोठी पटके या ठिकाणी खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलाय, लांबच ठेवलाय या चिंचवलीच्या फलंदाजाला. मोठे पटके खेळण्यापासून दूरवर ठेवलंय. श्रीपद असेल सुनील असेल काय गोलंदाजी करतोय, वाट गोलंदाजी पाहतोय आपण, चांगली गोलंदाजी. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज या ठिकाणी जाईल. क्वाटन बॉलच्या विकेट ठरतोय रोहिदास. बॅक टू पहिलन. तिसरा आदरा चिंचवली टीमला 4 या आकड्यावर. दिनेशला पाहतो आपण नवीन फलंदाज. जर विचार केला तर धावफलक फक्त आणि फक्त 4च धावा धावफलकार आहेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. जर विचार केला तर अद्यापर्यंत 2 चेंडू शिल्लक असतील या दुसऱ्या षटकात. ते सुनीलचे काय कमालीची गोलंदाजी पाहतोय. पहिला चेंडू डॉट फेकला होता, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव या ठिकाणी एकवटली होती, त्यानंतर डबल धाव, त्यानंतर आता विकेट प्राप्त केली. कॉटन बॉलचा विकेट ठरला गेला. रोहिदास स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र सुरेख जल टिपला गेला सुनीलच्या माध्यमातून. आता मात्र नवीन फलंदाज पाहतोय लेफ्टी
दिनेशला पाहतोय, कुठेतरी या ठिकाणी फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये श्रीपत कडाळीला चांगला क्षेत्ररक्षण सजावताना पाहतोय. आता मात्र या ठिकाणी लाईन पाहावी लागेल. लाईन कुठेतरी चुकीची आहे. या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू, या ठिकाणी निश्चितच वाईट चेंडू असेल. या ठिकाणी अवांतर चेंडू, वाईट चेंडू. अवांतर चेंडूच्या मदतीने या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 धावा. या ठिकाणी निश्चितच जो निर्णय पंच देतील तो मात्र या ठिकाणी मान्य करावा लागेल. निश्चितच या ठिकाणी समान निर्णय देण्यात येईल. दोन्ही संघांना गैरसमज करून घ्यायचा नाही. दोन्ही संघांना या ठिकाणी अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे नियम मात्र सारखेच दिले जातील. कोणत्या संघावर अन्याय केला जाणार नाही याची मात्र पूर्णपणे आयोजकांना खात्री आहे. आता मात्र फटका झाला. फटका फसला. दूरवरचा अंतर कापून आला होता क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या अवघ्याच्या बाहेर चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच. आणि ठिकाणी बघता बघता हा येतोय जमिनीला दणदण करत. नशिबाचा नशिबवान चौकार. उशिरा का होईना, परंतु आता मात्र जवळजवळ मी म्हणेन 11व्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला आपल्याला या चिंचवली संघाकडून. चौकाराच्या स्वरूपात चेंडू अडवायचा होता आरोलला, परंतु या ठिकाणी झेलसाठी प्रयत्न केले गेले, परंतु चेंडू पासून खूपच दूरवर राहिला. आणि बघता बघता या ठिकाणी बॅकअप न आल्या कारणाने चेंडू मात्र सीमापार झाला. 4 धावा. संघर्ष करत असताना मात्र 5व्या चेंडूवर या दुसऱ्या ओव्हरमध्ये चौकार पाहायला मिळाला आपल्याला चिंचवली संघाकडून. आकोटाप्याचा चेंडू, फटका चांगला आहे आणि उत्कृष्ट असा झेल पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये. अशी कामगिरी दुसऱ्यांदा पाहतोय आपण. सुनीलच्या माध्यमातून कॉटन बॉलचा या ठिकाणी विकेट ठरतोय. दिनेश बॅक टू पवने स्वतःच्या गोलंदाजीवर 2 झेल या ठिकाणी टिपल्या गेल्या ओव्हरमध्ये. वाट गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी पाहतोय. फक्त आणि फक्त 9 धावा. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फक्त आणि फक्त 9 धावा. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती. श्रीपदने 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर काय कमालीची गोलंदाजी केली. सुनीलने सुद्धा 8 धावा खर्च केल्या आणि 2 गडी प्राप्त केले. स्वतःच्या गोलंदाजीवर 2 या ठिकाणी झेल, महत्वपूर्ण झेल टिपल्या गेल्या. विशाल गोलंदाज पाहतोय. सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 9 धावा. मंदावलेल्या अवस्थेत धावसंख्या पाहतोय. सुस्त गतीने, संत गतीने धावसंख्या पाहतोय. सिंगल डबलला प्राधान्य ठिकाणी घडतंय. काय गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी जर विचार केला तर दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा दामनवाडी संघाविरुद्ध कमी धावसंख्या दिली होती. 17 धावांचा मापक आव्हान मात्र पहिल्या षटकामध्ये खुलं करून दिलं होतं श्रीपत कडाळेने. त्याचीच या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा खेळची संधी होती विशाला, परंतु 1च धाव. नवीन फलंदाज पाहतोय आपण हनुमानला. आता कुठेतरी या 1च्या मदतीने आपण विचार केला तर दुहेरी आकड्यामध्ये पाहतोय. 10 आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही मला वाटतं 4 चेंडू शिल्लक असतील. शेवटचं षटक, हाणामारी षटक, स्वागतचं षटक. काय गोलंदाजी करतोय विशाल. झेलची संधी होती. आकोटाप्याचा चेंडू, गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिला. 1 धाव पूर्ण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बघता बघता या ठिकाणी चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत निश्चितच 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतोय आपण. सिंगल डबल साठी झगडताना पाहतोय आपण या चिंचवलीच्या फलंदाजाला. 2 धावेच्या मदतीने धावफलक 12 एकदा जवळ पोहोचलाय. लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 3 चेंडूची खेळ शिल्लक असेल. 3 चेंडू मध्ये या ठिकाणी किती धावापर्यंत मजल मारतात ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. 3 चेंडूवर पुन्हा एकदा त्याच रिझल्टमध्ये त्याच क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. अरुण होता त्या ठिकाणी आणि अरुण कडून चुका नसतील. या ठिकाणी हनुमानचा खेळ तो संपुष्टात. हनुमान बॅक टू पॅव्हलियन. 12 आकड्यावर चिंचवली संघाला 5वा आदरा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. फटका तर चांगला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली. बाउंड्रीला क्षेत्ररक्षक तैनात होता. अरुण होता आणि अरुण कडून मात्र चुका नाही. सुरेख झेल. चांगले असे अपडेट पाहायला मिळतात आपल्याला ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून. क्लॅरिटी विथ क्वालिटी. कमालीचं अपडेट पाहतोय आपण. जे प्रेक्षक वर्ग संध्याकाळच्या सत्रामध्ये या सामन्याचा आनंद लुटताना जोडले गेलेत त्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक
हार्दिक स्वागत. शेवटचा सामना क्वालिफायचा सामना पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतोय आपण मोतीरामला. 2 चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 12 धावा. लोकफुलटॉस पद्धतीचा चेंडू या ठिकाणी कुठेतरी लाईन चुकीची आहे. दिशान गोलंदाजी लाईन बरकटलाय ऑफस्टिकच्या बाहेर. आवंता चेंडू वाईट चेंडू. आता मात्र कुठेतरी एक धाव निश्चितच या ठिकाणी न काटा पिता चिंचोली संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. 13 धावा. 2 चेंडू मध्ये किती धावा या ठिकाणी एकवटल्या जातील हे पाहणं मात्र कौतुकाचं असेल. मात्र या ठिकाणी फर्स्ट गतीचा चेंडू, स्लोअर गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केला. या ठिकाणी विचार केला तर मोतीरामचा मागच्या सामन्यामध्ये सुद्धा लागोपाठ 3 चेंडू निर्धाव खेळला होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मी म्हणेन या ठिकाणी वारंवार चुका पाहायला मिळतात. मोतीरामच्या फलंदाजीमध्ये वारंवार चुका करतोय, निर्धाव चेंडू खेळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. गॅप आहे मोठा, धावाना नाही तोटा आणि शेवट मात्र गोड केला गेलाय. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून या ठिकाणी कुठेतरी आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्यात. धावसंख्येने विचार केला तर 19 धावा. येणारे 18 चेंडू 20 धावांची गरज असेल भोज संघाला. तर शेवटचा सामना पाहतोय. दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना. भोज विपक्ष चिंचवली प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये 19 धावा या ठिकाणी लावल्या गेल्यात आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल या भोज संघाला. 18 चेंडू 20 धावांची गरज. या चिंचोली संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही, कारण मागच्या सामन्याचा विचार केला तर अवघ्या 26 धावा या ठिकाणी डिफेन्स केल्या होत्या. 7 चेंडूवर 6 धावांची गरज असताना सामना मात्र गोलंदाजीच्या बळावर, गोलंदाजीच्या अनुभवावर सामना जिंकला होता. जोमासारखा गोलंदाज त्यांच्याकडे आहे. दिनेश असेल, त्यानंतर दशरथ बांगारी, परंतु भोज संघाला सुद्धा कमी लेखून जमणार नाही. श्रीपत सारखा ऑडिटर फलंदाज अष्टपैलू खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर कावराम असेल. तर भोज संघाला विनंती आहे की आपण लगेच सलामीची जोड या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. माफक असं आव्हान आहे. शेवटच्या सामन्यामध्ये निश्चितच दबाव असेल. महत्वपूर्ण सामना आहे. तर सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना करायच्यात. 18 चेंडू मध्ये बनवायच्यात फक्त 20 धावा. शून्यातून तुम्हाला 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर लगेच सलामीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये जायचंय. प्रथम फलंदाजी करत असताना काही फलंदाजी मात्र फारशी आक्रमकता दिसली नाही चंदेरीच्या फलंदाजीमध्ये. तर श्रीपत कडाळीसाठी एक बक्षीस या ठिकाणी लावण्यात आले. श्रीपत कडाळी या फलंदाजाने जर 3 चेंडूवर 3 षटकार लावले तर तारवाडी गावचा रमेश आंबीर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. तर या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक मात्र आमच्यापर्यंत आले. तर निश्चितच या ठिकाणी जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले निश्चितच 500 रुपयाचं पारितोषिक मात्र तारवाडी गावचा रमेश आंबीर यांच्या हस्ते या ठिकाणी श्रीपत कडाळेला देण्यात येईल. तत्पूर्वी आपण मैदानाकडे जाऊया. 18 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना सलामीची जोडी पाहतोय. श्रीपत कडाळे आणि कावराम असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण दशरथला. स्वतः कर्णधार पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर दशरथला. जर दशरथचा विचार केला तर स्वस्त्यामध्ये बाद झाला होता. स्वतःचा अकाउंट खोलता या ठिकाणी गाडी गमावून बसला होता. आता कुठेतरी त्याला गोलंदाजी मात्र चमक दाखवावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजी मात्र निराशा निर्माण केली. निराशा पदरी पडली. मात्र गोलंदाजीमध्ये मात्र त्याला सुरेख कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल, जर एका चमचमत्या ट्रॉफीचा या ठिकाणी मानकरी व्हायचा असेल तर निश्चितच तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल.
दशरथ बांगारेला पाहतोय आपण. राईट आर्म वर द विकेट. चिकनीचवाडी एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होते दशरथ बांगारे. मारा कलेत भोज संघाकडून. भोज संघाचा सरसेनापती श्रीपद कडाळे. नॉन स्ट्राईकला कावराम. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. महत्वपूर्ण सामना. 18 चेंडू 20 धावांची गौरव. लेट्स प्ले. पहिला चेंडू या ठिकाणी घडतंय काय. या ठिकाणी निर्धाव चेंडू. या ठिकाणी मी म्हणेन चांगला चेंडू अडवला गेला प्रवीणच्या माध्यमातून, स्लिपच्या माध्यमातून. चुक्या तर झाल्या होत्या यष्टीरक्षकाकडून रामदास होता, परंतु मी म्हणेन बॅकअप सुंदर आलं. स्लिपमध्ये चेंडूला अडवण्याचं उत्तमरित्या काम प्रवीणच्या माध्यमातून केलं गेलंय. निर्धाव चेंडू. दडपण असेल दोन्ही संघावर, कारण महत्वपूर्ण सामना आहे. क्वालिफायचा सामना आहे. बक्षीसपात्र सामना आहे. पुलटा चेंडू. चांगला समाचार घेतलाय. गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. श्रीपदच्या बॅटमधून पहिला वार. चौकार. चौकाराने मात्र या ठिकाणी श्री गणेशा केला गेलाय भोज संघाचा. पहिला चेंडू मात्र दशरथच्या नावावर राहिला. त्यानंतर दुसरा चेंडू लगेच आपल्या नावावर करण्यास भाग पाडलं. या दशरथला श्रीपदने चौकार मारला. मिडॉन मध्ये फटका सजवला होता. पुन्हा डालो. पुढा चेंडू. शतरक्षक तैनात आहे. झोमपाटी होता. झोमपाटीकडून चुका नसतील. झोमपाटीचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये सर्कलमध्ये काय फिल्डिंग केली होती. रनआउटच्या स्वरूपात जवळजवळ 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन या ठिकाणी तट्या सर्कलच्या आतमध्ये पाहतोय झोमपाटी यांच्या माध्यमातून. पुन्हा कोलवर टाकलेला चेंडू. या ठिकाणी जल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र हातामधून निसटला. क्वार्टर बॉलची संधी होती, परंतु संधी मात्र गमावली. गोल्डन विकेट होती. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता किती चेंडू वेगाने आला होता, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र झेलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला हातामधून चेंडू निसटला. एवढं अवघड काम असतं. भन्नाट वेगाने चेंडू येतो. आता मात्र पुन्हा एकदा लेग स्लिप मध्ये चेंडू केला. रनआउटची संधी या ठिकाणी. धोक्याची घंटा. घडतंय काय. रनआउटच्या स्वरूपात कालूराम बॅक टू पॅव्हलियन. नंबर 3चा फलंदाज पाहतोय आपण सुनीलला. मी म्हणे चांगली गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून पाहतोय. फक्त आणि फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या. पहिला डॉट चेंडू केल्यानंतर दुसऱ्या चेंडू चौकार लावला होता. त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव खेळला श्रीपद. त्यानंतर 5व्या चेंडूवर लेग स्लिप मध्ये पटक्याला सजवला होता, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी पहिला गडी गमावला भोज संघाने 4 या आकड्यावर. शेवटचा चेंडू पिवनच्या पहिल्या षटकातला. हा चेंडू मात्र भोज संघासाठी निर्णायक असेल. मापक असं आव्हान होतं. 18 चेंडू 20 धावा बनवायच्या होत्या, परंतु कमालीचा मीठ म्हणेन या ठिकाणी क्षेत्ररक्षक गोलंदाजी पाहतोय. पण पिवनच्या षटकामध्ये कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहतोय दशरथच्या माध्यमातून. 5 चेंडूचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. रनआउटच्या स्वरूपात मात्र गडी घेण्यामध्ये सांघिक आलंय चिंचवली संघाला. आता मात्र चेंडूला उचलून दिलाय. स्ट्रेट डाव खेळलाय. गॅप आहे मोठा. धावांना नाही तोटा. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा येतोय या ओव्हर्स मधला दुसरा मोठा फटका. चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता काय फटका सजवला. स्ट्रेट ड्राईव्ह अगदी कॅमेरामॅनला सलामी देणारा चौकार पाहिला. 1 बाउन्स सीमापार चौकार. चौकाराच्या मदतीने जर विचार केला तर 8 धावा धावफलका लावले गेलेत. दिनेशला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. वरून समीकरण सांगायचं झालं तर 12 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची गरज असेल. बॉल टू रन अगदी सोपं असं समीकरण, परंतु आता धावा डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील हे मात्र आपल्याला येणारे 12 चेंडू सांगून जातील. दिनेशला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटच्या चेंडूवर काय फटका मारला होता सुनीलने. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पाय लेग मध्ये फटक्याला सजवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. या षटकाराने मात्र पूर्णपणे
सामना आपल्या बाजूने झुकवण्याचं काम मात्र श्रीपतच्या माध्यमातून केला जात आहे. 14 धावा धावफलका लावल्या जातात. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 11 चेंडू 6 धावांची गरज असेल भूसंघाला. पहिल्या चेंडू चांगला समाचार घेतलाय. फाईन लेग मध्ये फटक्याला सजवला होता, सक्सेस झाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी घडतंय काय? बायच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा मात्र भूसंघाला मिळतील. नशिबवान चौकार या ठिकाणी बायच्या स्वरूपात न खाता पिता मात्र 4 धावा निश्चितच या ठिकाणी खर्च करतो चंदेरी चिंचवली संघ. आता मात्र पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केले भूसंघाने. 18 धावा एका गड्याच्या धावफलकात लावल्या गेल्यात. उर्वरित समीकरण 10 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. अगदी सहजरित्या धावांचा पाठलाग करताना पाहतोय आपण भूसंघाला. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक दूरवरचा अंतर कापून आलाय. मोतीराम होता आणि मोतीराम कडून चुका नसतील. या ठिकाणी घडतंय काय? दुसरा आद्रा भूसंघाला. बडी मछली जाल में फंस गई. श्रीपत कडाली बॅक टू पवेलियन. पूर्णपणे सामना मात्र खुला करून दिला आपल्या भूसंघासाठी. फलंदाजी तर चांगली झाली. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बायच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा भूसंघाला मिळाल्या. त्यानंतर विकेट प्राप्त केली. तिसऱ्या चेंडू विशालला पाहतोय आपण. उर्वरित समीकरण सांगायचं झालं 9 चेंडू 2 धावांची गरज. मजबूत पकड निर्माण केली या सामन्यावर या भूसंघाने. 12 चेंडूवर 12 धावांची गरज असताना 3 चेंडूवर तब्बल 10 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात. आणि उर्वरित समीकरण 9 चेंडू 2 धावांची गरज. दिनेशला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्को. नवीन फलंदाज पाहतोय आपण विशालला. या ठिकाणी सामना जिंकण्याच्या इराद्याने फटका मात्र मारला होता, परंतु या ठिकाणी काय दूरवरचा अंतर कापून आला होता. मोतीराम सुरेगाचं जेल टिपलं गेलं होतं. आता मात्र या ठिकाणी फटका झालाय, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा आद्रा भूसंघाला. विशाल बॅक टू पवेलियन. अरुणला पाहतोय आपण. तर या ठिकाणी निश्चितच खेळाडू कक्षांमधून या ठिकाणी थोडीशी गडबड पाहायला मिळते आपल्याला. दास्तवल्या अवस्थेत पाहतोय आपण भूसंघाला. समीकरण अगदी सोपं आहे, परंतु भूसंघाची अशी रणनीती आहे की आपण शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या षटकामध्ये सामना त्यांना नेऊ द्यायचा नाही. कारण जर शेवटच्या षटकाचा विचार केला तर जोमपादी सर्व गोलंदाज असेल आणि मात्र धावा जमवण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय त्या गोलंदाजीवर. त्याचा मात्र सामना करायचा नाही. याच ओव्हर्समध्ये सामना जिंकायचा आहे. आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू खेळतोय अरुण फलंदाज. जर विचार केला तर त्या बायच्या ज्या 4 धावा होत्या त्या मात्र कुठेतरी या ठिकाणी मागात पडल्यात. मी म्हणेन या चंदेरी चिंचवली संघाला. 7 चेंडू 2 धावांची गरज. घडतंय काय या ठिकाणी वरची सांगता. आणि आता उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 7 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा आपण जोमाला पाहू शकाल. या ठिकाणी 2 धावा डिफेन्स केल्या जातील की सामना भूसंघ जिंकेल हे मात्र आपल्याला पाहणं या ठिकाणी तितकंच महत्वाचं आहे. सामना मात्र एकदम खुल्लं करून दिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूवर 2 धावा पाहिजे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. तर पुन्हा एकदा जोमा परिसरांना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्को. 6 चेंडू. समीकरण अगदी सोपं आहे. 6 चेंडू 2 धावांची गरज. सोनीला पाहतोय आपण स्ट्राईकला.
जर मागच्या सामन्याचा विचार केला तर 7 चेंडू 7 धावांची गरज असताना सामना मात्र डिफेन्स केला होता. त्याच गोलंदाजाला पाहतोय, गोलंदाजी मार्कवर आता मात्र सहजरित्या अगदी समीकरण मात्र सोपं आहे. चेंडू जास्त आहेत आणि धावा मात्र कमी बनवायच्या. 7 चेंडू 2 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे मात्र आपल्याला जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र आपण सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे मात्र आपल्याला मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. आता मात्र येते पहिल्या चेंडूवर विजय फटका आणि ठिकाणी निश्चितच भोज संघ या ठिकाणी दुसऱ्या दिवसातला क्वालिफाय संघ होते.